मंत्र्यांचा तो व्हिडिओ सभागृहातील त्या व्हिडिओची चौकशी सुरू, चर्चा करून निर्णय घेणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। मंत्र्यांनी तारतम्य ठेवून बोलावा, आपल्यावर राज्याची जबाबदारी, आपण भान ठेवून वागलं बोललं पाहिजे, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची अजित पवारांची माहिती। अजित पवार सोमवारी किंवा मंगळवारी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंशी भेटणार, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार। हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी राज्य सरकार स्वतःवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का? रिपब्लिकन पार्टीचे सचिन खरातांचा सवाल। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्षवेधी मुका आंदोलन, महायुतीतील मंत्री आणि आमदारांविरोधात आंदोलन, जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवलेंच्या नेतृत्वात आंदोलन। तुम्ही पैसे दिले नाहीत म्हणून उद्योजकाची आत्महत्या, कंत्राटदार हर्षल पाटीलच्या आत्महत्येनंतर राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसेंचे सरकारवर ताशेरे। माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओची चौकशी होणार, व्हिडिओ कुणी चित्रित केला याचा तपास होणार, विधिमंडळ सचिवालयातून चौकशीचे आदेश। हर्षल पाटीलची आत्महत्या सदोष मनुष्यवध, संजय राऊतांचा आरोप, संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची राऊतांची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता, दिल्लीतील जेएनयूच्या कार्यक्रमात लावणार हजेरी, कार्यक्रमानंतर शिंदे भाजप नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता। महादेव मुंडे सूर्यवंशीच्या हत्या प्रकरणात गुन्हा नाही, मात्र पत्ते खेळताना मंत्र्याचा व्हिडिओ कुणी काढला याची चौकशी होते, आमदार रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची नवी व्यूह रचना, स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ऍक्टिव्ह मोडवर, निवडणुकांसाठी तळागाळातील कॅडर ऍक्टिव्ह करणार, उद्या सर्व माजी आमदार खासदारांसोबत साधणार संवाद। मंत्री छगन भुजबळांनी केली भिडेवाडा आणि फुलेवाड्याची पाहणी, भिडेवाड्याच्या सुरू असलेल्या बांधकामाचा घेतला आढावा। सध्याचा निवडणूक आयोग म्हणजे मोदी शहांनी निर्माण केलेली विंचवांची शेती, सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगावर जोरदार टीका। मंत्री उदय सामंत राज ठाकरेंची भेट घेणार, येत्या 10 दिवसात सामंत राज ठाकरेंना भेटणार, मराठीच्या मुद्द्यानंतर पुन्हा युतीच्या चर्चा सुरू। आमदार रोहित पवारांविरोधात तक्रार दाखल, कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी बदनामी केल्याचा आरोप, 100 कोटीचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा कटकेंचा इशारा। मराठी माणसाला मारण्याची भाषा करणाऱ्या दुबेंना हिसका, संसदेत दुबेंना मराठी महिला खासदारांनी घातला घेराव, काँग्रेसच्या 3 महिला खासदारांनी दुबेंना संसदेत घेरलं। सांगलीत जलजीवन मिशन बिल संदर्भात जयंत पाटलांनी यापूर्वीच सावध केलं होतं, कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर जयंत पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल। परभणीत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी अशोक घोरबांडसह दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करा, परभणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सदर मागणीचं निवेदन देण्यात आलं। सातबारा कोरा करा, फलटणमध्ये प्रहारचं चक्काजाम आंदोलन, फलटण आणि खंडाळा तालुक्यातून शेकडो शेतकरी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात छावा संघटना आक्रमक, कळंबमध्ये रास्ता रोको करत केली राजीनामा देण्याची मागणी, रस्त्यावर पत्ते फेकून केलं आंदोलन। यवतमाळच्या ढाणकीमध्ये चक्काजाम आंदोलन, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पुतळ्याचं दहन तर शासनाविरोधी करण्यात आली घोषणाबाजी। भंडारा जिल्ह्यातही प्रहारचं चक्काजाम आंदोलन, कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहारचं आंदोलन, मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ रद्द, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश, लोकशाही मराठीच्या बातमीनंतर निर्णयात बदल। बच्चू कडूंचा आज राज्यभर चक्काजाम आंदोलन, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा पुन्हा एल्गार।
अकोल्यात प्रहार पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि विविध मागण्यांकरिता सुमारे 2 तास अकोट शेगाव आणि अकोट अकोला रस्ता आंदोलनकर्त्यांनी अडवला। प्रहार जनशक्ती पक्षाचे संगमनेरात आंदोलन बस स्थानक परिसरात कार्यकर्त्यांकडून पत्ते फेकत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध। नागपूर अमरावती महामार्गावर प्रहारचं चक्काजाम आंदोलन महामार्गावर बसून कार्यकर्त्यांनी रस्ता बंद केला। शिर्डीत राहता तहसील कार्यालयावर मवियाचा मोर्चा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा कृषी मंत्री कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी तर राजीनाम्याची मागणी। बीडच्या लिंबागणेश इथे अहमदपूर अहिल्यानगर महामार्ग अडवत चक्काजाम आंदोलनात सर्वसामान्य नागरिक देखील सहभागी। धाराशिवमध्ये प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन सोलापूर धुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी रास्ता रोको आंदोलन। धुळ्यात स्टँड चौकात प्रहारचं चक्काजाम आंदोलन मनसेसह अनेक संघटनांचा सहभाग। जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चक्काजाम आंदोलन महामार्गावर पत्ते खेळत शेतकऱ्यांनी केला राज्य सरकारचा निषेध। चांदवडला मुंबई आग्रा महामार्गावर चक्काजाम आंदोलन महामार्गांवर पत्त्याचा डाव मांडत कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। सोलापुरात शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन सोलापूर पुणे महामार्गावर पाकणी फाटा या ठिकाणी आंदोलन। पुण्याच्या जेजुरीत प्रहार जनशक्ती पक्षाचं चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन। हिंगोली नांदेड राज्य महामार्गावर शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। पुण्यात प्रहार संघटनेकडून राज्य सरकार विरोधात आंदोलन गुडलक चौकात भाजीपाला घेऊन आंदोलन शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळालीच पाहिजे या मागणीसाठी आंदोलन। नागपुरात गौंडखैरी इथे प्रहारच्या वतीने चक्काजाम आंदोलन पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड। तर वसईत देखील प्रहारचं चक्काजाम आंदोलन मुंबई अहमदाबाद महामार्गावर चक्काजाम महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी। भंडाऱ्यात देखील तिरोडा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर प्रहार कार्यकर्त्यांचा रास्ता रोको काही काळासाठी वाहतूक विस्कळीत पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे। चंद्रपूर नागपूर महामार्गावर देखील टेमुर्डा गावात प्रहारचं चक्काजाम आंदोलन प्रहार नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर देखील शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन बैल आणि ट्रॅक्टर घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले रस्त्यावर पत्त्यांचा डाव मांडून शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध। तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर परभणीत सर्वपक्षीय रास्ता रोको संपन्न तासभर रस्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। शेत आखाड्यावरील दाम्पत्याला 3 अज्ञात इसमांकडून मारहाण 10,000 आणि मंगळसूत्रासह कानातील दागिने लुटले। परभणीच्या सेलू तालुक्यातील वालूर गावातील घटना सेलू पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। नाशिकच्या पंचवटी परिसरात वर्चस्व वादातून 2 गटात तुफान राडा दगडफेक करत हवेत देखील गोळीबार संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। नवी मुंबईत मराठी तरुणाला जबर मारहाण मराठीत बोलला म्हणून अमराठी तरुणाकडून मारहाण वाशीतील एका कॉलेजमधील घटना। साताऱ्यातील कराडमध्ये 4 वर्षीय मुलीवर अत्याचार आखाडी जेवणाच्या कार्यक्रमा ठिकाणी अत्याचार कराड पोलिसांकडून आरोपीला अटक तर आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। बीडमध्ये नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यासह मेडिकल चालक आणि आणखी 2 जण पोलिसांच्या ताब्यात बीड शहर डीबी पोलीस पथकाची कामगिरी सुमारे 3.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। छत्रपती संभाजीनगरात व्हॉट्सअॅपवरील एपीके फाईल ठरली घातक फाईल डाउनलोड केल्यानंतर 9 लाख रुपये लंपास। रायगडच्या महाड एमआयडीसी मध्ये विनापरवाना अंमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई 88,92 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त तर 4 जणांना अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।